की मग फाईलची ग्रेड्स, आता आपण फाईल्स बघितलं, आपल्याला कळालं की फाईल्स काय आहे, तर मग फाईलची ग्रेड्स काय असतात. फाईलच्या फेसवर प्रति सेंटीमीटर अंतरावर असलेल्या दातांच्या संख्येला ग्रेड ऑफ फाईल्स म्हटले जातात. ओके, म्हणजे फाईल आहे आणि फाईलच्या प्रत्येक सेंटीमीटर म्हणजे त्याच्या एरियामध्ये प्रत्येक सेंटीमीटर अंतरावर असलेली दात, म्हणजे त्या दोन दातांच्या मध्ये किती अंतर ठेवलेलं आहे किंवा किती डिस्टन्स मध्ये ठेवलेले तेवढ्या क्षेत्रफळामध्ये त्याला म्हटलं जातं ग्रेड्स म्हटलं जातं. मग ग्रेड्सनुसार फाईलचे कोणते कोणते प्रकार पडतात बघा. पहिलं बघा, रफ आहे, बास्टर्ड आहे, सेकंड कट आहे, त्याच्यानंतर स्मूथ आहे आणि नंतर डेड स्मूथ आहेत. अशा आपण 5 प्रकार बघणार आहे. त्याच्या डायग्राम्स आपण बघून घेऊया. पहिलं बघा, रफ दिसते तुम्हाला. ओके, रफ मध्ये जे आहे ना, तर ह्या दोन मध्ये बघा, जी रफ फाईल असते ना त्याच्यामधल्या जे प्रति सेंटीमीटर जे कट्स दिलेले आहेत किंवा टीथ दिलेले आहेत, हे कसे दिलेले आहेत, दूर दूर दिलेले असतात. बास्टर्ड फाईल पेक्षा कसे दूर दूर दिलेले असतात. मग रफ फाईलचा उपयोग कशासाठी होतो, की जेव्हा आपल्याला मॅक्झिमम मटेरियल रिमूव्ह करायचं, जेव्हा फर्स्ट स्टेजला आपल्याकडे जॉब येतो ना, तेव्हा सगळ्यात पहिले रफ फाईल यूज करायचे. फर्स्ट स्टेजला आपल्याकडे जॉब आल्यानंतर मग काय करायचं, ज्याच्यावरचं जे काही छोटे छोटे इन्क्लुजन्स असतात, स्लॉट्स असतात, ते सगळे रफ फाईलनी मॅक्झिमम मटेरियल रिमूव्ह करायचं. सेकंड यायचं बास्टर्ड फाईलवर. बास्टर्ड फाईलचा उपयोग कशासाठी होणार, जर या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर याची जी प्रति सेंटीमीटर टीथ असतात तर ते कसे असतात, थोडेसे रफ पेक्षा जवळ असतात. म्हणून याचा पण उपयोग कशासाठी होतो, की जे काही फिनिशिंग वरची जी एक आपल्याला राईट अँगल मध्ये घ्यायचा असतो, आपल्याला एक जॉब घ्यायचा असतो, तर त्याच्यावरचं सुद्धा मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंतर आहे सेकंड कट. आता जर तुम्ही बास्टर्ड आणि रफ मध्ये जर कंपॅरिझन केलं, याची जी टीथची साईज आहे ती कशी आहे, अजून जास्त जवळ आहे, याचं अंतर कसं कमी आहे. मग सेकंड कट कशासाठी होणार, की जेव्हा आपल्याला जो जॉब आहे आपला तो कुठे फिनिशिंग स्टेजच्या पहिल्या प्रोसेसला असणार, फिनिशिंग स्टेजच्या पहिल्या प्रोसेसला असणार, तेव्हा सेकंड कट फाईल वापरायची. चौथा आहे स्मूथ फाईल. स्मूथ फाईलचे त्यापेक्षा जास्त जवळ अंतर आहे टीथचे. मग याचा उपयोग कशासाठी होतो, की फिनिशिंग पर्पज, म्हणजे जी फिनिशिंग असते किंवा ऍक्युरेटली आपल्याला ज्या जॉब मध्ये पाहिजे असतो त्यामध्ये आपण त्याची उपयोग करतो. आणि नंतर आहे ड्रेड स्मूथ. ड्रेड स्मूथ मध्ये कसं असतो, की जेव्हा एखाद्या प्रिसाइजली एकदम ऍक्युरेटली आपल्याला, आपण टॉलरन्स शिकलेलो आहे, त्या टॉलरन्स मध्ये कसं दिलेलं आहे, की आपल्याला दिलेलं असेल 50.0.01 मध्येच आम्हाला हा धातू डायमेन्शन मध्ये हा धातू आम्हाला पाहिजे, त्यावेळी आपण काय करणार, ड्रेड स्मूथ फाईलचा उपयोग करणार किंवा एकदम मिनिमम मटेरियल अमाऊंट ऑफ मटेरियल त्याच्यातून काय होणार, की रिमूव्ह होणार. ओके, कळाला इथपर्यंतचे चॅप्टर. चलो, थँक्यू.